तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका माहितीपूर्ण व्हिडिओबाबत जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आमरस काळा का पडतो? तर आंब्याचा ओरिजिनल रंग हवा असेल तर काय कराल? तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ही सर्व माहिती आहे ती जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, अक्षय तृतीया हा सण अनेक गोष्टींसाठी खास असतो. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला हा सण सोने खरेदीसाठी सर्वोत्तम दिवस आहे. तसंच महाराष्ट्रात आंब्याची चव चाखायला याच दिवसांपासून सुरुवात केली जाते. पण अनेकदा आमरस बनवला की तो काळा पडतो. अशा वेळी करा हे 5 सोपे उपाय. तर मित्रांनो आमरस करण्यासाठी सर्वात अगोदर चांगले पिकलेले, गोड आणि रसाळ आंबे विकत घेणे महत्त्वाचे आहे. आंब्याची गुणवत्ता चांगली असणे अधिक महत्त्वाचे आहे. यामुळे आमरस अधिक चविष्ट होते. यासाठी तुम्ही केसर, हापूस आणि पायरी आंब्याचा वापर करू शकता. आंबे सुरुवातीला स्वच्छ पाण्याने धुवून ते थोडा वेळ साध्या पाण्यात थोडा वेळ ठेवा. त्यानंतर आंब्याचा चीक काढून त्याची साल काढा. साल काढून गर वेगळा करा आणि हातानेच गर वेगळा करा. यामध्ये नैसर्गिक तंतू आणि तो रस छान स्टीलच्या किंवा काचेच्या टोपात काढून ठेवा. यामुळे आंब्याचा रस चांगला राहतो. महत्त्वाचं म्हणजे आंब्याचा रस मिक्सरमध्ये काढा. चवीसाठी यामध्ये साखर घाला. यामुळे आमरस अधिक गोड होतील. महत्त्वाची टीप: या आमरसामध्ये थोडेसे दूध घाला. दूध घातल्याने आमरसाचा रंग उजळतो, तो काळा पडत नाही. मिश्रण करणे: हा गर मिक्सरमध्ये किंवा रवीने फिरवून एकजीव करा. त्यात चवीनुसार साखर आणि चिमूटभर मीठ टाका. आमरसाचा सुगंध अधिक महत्त्वाचा असतो. शेवटी त्यात वेलची पूड किंवा सुंठ पावडर टाकू शकता. तर मित्रांनो, आमरस काळा पडू नये म्हणून तुम्ही काय कराल? तर मित्रांनो, लिंबाचा रस पिळा. आमरस तयार करताना त्यात अर्धा लिंबाचा रस पिळा. लिंबातील व्हिटॅमिन सी रस काळा पडण्यापासून वाचवते. त्यानंतर आमरसामध्ये थंड दूध मिसळा. तर मित्रांनो, रस करताना त्यात थोडे थंड दूध घातल्यास रसाचा रंग उजळ राहतो आणि तो काळा पडत नाही. आमरस हवाबंद डब्यामध्ये ठेवा. आमरस बनवल्यानंतर तो लगेच हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवावा. हवेचा संपर्क जेवढा कमी तेवढा रस जास्त काळ ताजे दिसतो. आमरस काढण्यासाठी काचेचे भांडे वापरा. आमरस साठवण्यासाठी स्टीलऐवजी काचेच्या भांड्याचा वापर करा. यामुळे रासायनिक प्रक्रिया मंदावते. आमरसामध्ये बर्फाचा तुकडा घाला. रस करताना त्यात बर्फाचे खडे टाकल्याने तापमान कमी राहते आणि रसाचा नैसर्गिक पिवळा रंग टिकून राहतो. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया आपल्या आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.